नेहमी एक डिबेट असते की जे शाळेत शिकवलं जातं ते खरंच रिअल लाईफमध्ये कामाला येतं का, आणि जर कामाला येत असेल तर ते कशा पद्धतीने येतं. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण बोलणार आहे संभाव्यता, प्रॉबॅबिलिटीविषयी. जी प्रॉबॅबिलिटी आपली लाईफ चेंज करू शकते मित्रांनो, ती कशी आणि कशा पद्धतीने आपण ती आपल्या डे टू डे लाईफमध्ये अंमलात आणू शकतो याबद्दल आपण चर्चा करणार आहे. शाळेतली फक्त एकमेव गोष्ट, आपल्याला खूप शिक्षण दिलं आहे, खूप शिक्षण घेतलं आहे आपण, पण त्यातली अशी एक कुठली गोष्ट आपल्याला इम्प्लिमेंट करून आपलं लाईफ बदलता येऊ शकतं का, तर ती गोष्ट मी आज या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. तर ती गोष्ट जे आहे मित्रांनो, ती आहे संभाव्यता म्हणजे प्रॉबॅबिलिटी. 9वी-10वीपासूनच संभाव्यता विषयी आपल्याला बेसिक्सपासून काही चॅप्टर सुरू होते आणि 11वी-12वीपर्यंत त्याचे ॲडव्हान्स व्हर्जन पण होते. पुढे जाऊन पण जे मॅथ्समध्ये ज्यांनी स्पेशलायझेशन केलं त्यांना ते माहीत असेल संभाव्यता. तर ही एकच गोष्ट तुमचं लाईफ बदलू शकते. तर अशा किती गोष्टी आहेत ज्या आपण शाळेमध्ये शिकलो, त्याचं रिअल इम्प्लिमेंटेशन आपल्याला माहीत नाही आहे मित्रांनो. तर संभाव्यता ह्याविषयी आपण बोलतो आहे. आता आपण जे आपला जो चॅनल आहे तो शेअर मार्केट आणि त्या रिलेटेड आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो आहे की अशा काही गोष्टींबद्दल बोलत असतो की आपण कशा पद्धतीचा प्रॉफिटेबल त्या ठिकाणी होऊ शकतो. तर ही गोष्ट आपल्याला इथे इम्प्लिमेंट करायची आणि ती कशी होईल, कशा पद्धतीने होईल, एकदम रिअलिस्टिक अप्रोचने मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. ठीक आहे. तर पहिली गोष्ट, मी एक सेंटेन्स करतो आहे ते तुम्हाला फार कॉन्ट्राडिक्टरी होऊ शकतं की तुम्ही फक्त कॉईन टॉस केला म्हणजे छापा काटा जरी केला तरी तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता. ठीक आहे, छापा काटा करूनसुद्धा तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता. तर ते कसं, त्याची प्रॉबॅबिलिटी आहे. म्हणजे तुम्ही असं हे केलं की रिस्क रिवॉर्ड जो आहे तो 1:2 ठेवला. म्हणजे जे पण आउटकम येईल त्याच्यातून लॉस जर झाला तर तो 100 रुपये होईल आणि प्रॉफिट जर झाला तर तो 200 रुपये होईल. आता प्रॉबॅबिलिटीचे काही गणित आहेत, म्हणजे प्रत्येकाची एक वेगळी प्रॉबॅबिलिटी आहे. म्हणजे जे आउटकम येण्याचे जे चान्सेस आहेत ना ते प्रत्येकाचे वेगळे आहेत. म्हणजे तुम्ही आता शाळेत शिकला असाल तर तुम्हाला ते कॉईनच्या स्वरूपातच शिकवलं असेल. आता आपण कॉईनच्या स्वरूपातच हे करू. पहिला एक सिक्का वरती हे केला म्हणजे एक कॉईन टॉस केला तर त्याचे 50% चान्स आहे की तो 50% वेळा छापा येईल आणि 50% वेळा तो काटा येईल. ठीक आहे. आता ज्यावेळी छापा येईल त्यावेळी आपण एक ट्रेड घेतला आणि तो ट्रेड 1:2 राईड केला. म्हणजे जर प्रॉफिटमध्ये असेल तर 1:2, म्हणजे 100 रुपयाची रिस्क असेल तर 200 रुपये आपण प्रॉफिट घेण्यासाठी प्रयत्न केला. ठीक आहे. तर आता हे उदाहरण झालं. आता ह्याचे 50% चान्स आहेत. 50% वेळा तुम्ही 50% रॉंग जरी आला 100%पैकी तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये येऊ शकता. ते कसं, 50%मध्ये तुमचे 500 रुपये लॉस झाले, पण नेक्स्ट 50मध्ये तुमचे 1000 रुपये प्लस झाले, कारण 5 ट्रेडमध्ये तुम्हाला प्रॉफिट झाला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जरी ट्रेडिंग केलं ना तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये येऊ शकता. मग नेमकं अडतंय कुठं? मग नेमकं अडतंय जे आहे ना ते डिसिप्लिनमुळं. मग ज्यावेळी मार्केट आता ते ॲज इट इज होणार नाही, म्हणजे ते मार्केट 50% तुम्हाला लॉस देईल आणि पुन्हा 200% प्रॉफिट देईल असं होणार नाही. ते मार्केट एका रेंजमध्ये फिरत असतं. म्हणजे ते तुमच्या 1:2 म्हणजे 200 रुपये प्रॉफिट देण्याच्या जवळ जाईल आणि पुन्हा खाली येईल. ठीक आहे. अशा वेळी तुमची सायकोलॉजी हलेल. मग आता अगेन सायकोलॉजीचा विषय येतो. शाळेत काय शिकवलं तर सायकोलॉजी. तर ह्या विषयावर आपण नंतर बोलू. आपण प्रॉबॅबिलिटीविषयी बोलतो आहे. तर -50 झाले. त्या ट्रेडमध्ये -50 होण्याचे चान्सेस किती आहे? फार कमी. कदाचित तो खाली जाऊन पुन्हा वर जाऊ शकतो. तर जर खाली गेले तर लॉस होऊ शकतो. तर ही जी प्रॉबॅबिलिटी आहे ना ही ॲक्सेप्ट केली तुम्ही. आता जो तुम्हाला 200 रुपयाच्या आसपास प्रॉफिट देत होता, म्हणजे 150-1.25 रुपये देत होता, त्याला तुम्ही लॉसमध्ये बुक केला ना तरी तुम्ही प्रॉफिटेबल आहे. पण ही सायकोलॉजी मेंटेन करणं फार अवघड आहे मित्रांनो. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने हे प्रॉबॅबिलिटीचा गेम आहे. ह्याच्यामध्ये होईल कसं, तुम्ही आता 2 कॉईन टॉस केले, 2 कॉईन टॉस केले. आता त्याची प्रॉबॅबिलिटी सेम नाही राहणार, कारण आता तुम्हाला 2 पैकी एक चान्स घ्यायचा आहे. ठीक आहे ना. दोघांपैकी एकाचं प्रॉबॅबिलिटी आहे ती आयदर छापा येईल, आयदर काटा येईल, किंवा छापा काटा येईल आणि वाईस वर्सा. अशा पद्धतीने त्याच्या ज्या प्रॉबॅबिलिटी आहेत ते डिवाईड होतील आणि एकास 4 अशा त्या प्रॉबॅबिलिटी येतील. ठीक आहे. त्याचा आउटकम आहे ते एका जे तुम्ही प्रिडिक्ट करताय ते 4मधून प्रिडिक्ट करावं लागेल.
का तुम्हाला, तर ते शक्य होणार नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जो प्रॉबॅबिलिटीचा गेम आहे ना, तो आपल्याला लाईफमध्ये कुठं कामाला येतो ते मी ह्या रिअल लाईफ उदाहरणातून देतो. तर आता हा आपल्याला गेम कमी कसं करता येईल, तर त्यासाठी काय टूल्स आहेत. मग आता स्किलचा पार्ट येतो. मग स्किलचा पार्ट अगेन 10% आहे. आपल्याला असा एक राईट सेट आपण फाइंड आउट केला आणि राईट सेट जो फाइंड आउट केला आहे त्या सेटने आपण डे टू डे आपण ट्रेड करत गेलो. ठीक आहे, म्हणजे आपण काय ठरवलं की काही एका पर्टिक्युलर वीक वाईज आपण त्याचं उदाहरण घेतलं की ह्या वीकमध्ये मला 50 रुपयाचं प्रॉफिट पाहिजे आणि जर लॉस झाला तर 50 रुपये मी घ्यायला तयार आहे. ठीक आहे, तर ह्याची प्रॉबॅबिलिटी काय आणि हे आपण करत गेलो तर आपल्याला कशा पद्धतीने प्रॉफिट होऊ शकतो. तर मित्रांनो 100% प्रॉफिट होऊ शकतो. जे ह्युमन इमोशन्स आहेत ना, ह्युमन इमोशन्स ते आपल्याला कंट्रोल करावे लागतील आणि हे जर कंट्रोल केले तर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी सक्सेसफुल ट्रेडरच्या पहिल्या पायरीवर आहे. लक्षात ठेवा. आता पुढचं डिसिप्लिन, सायकोलॉजी, ते जे ॲटोमेट करणं, रिस्क रिवॉर्ड, भीती कशी येते, मी मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, भीती कशी येते ते आपण पर्टिक्युलर या ठिकाणी ह्या विषयांवर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर आय होप तुम्हाला प्रॉबॅबिलिटी लक्षात आली असेल की लाईफमध्ये अशी कुठली गोष्ट आहे जी आपण शिकवली तर गेली आहे पण त्याचं रिअल टाईम इम्प्लिमेंटेशन कुठं करायचं आहे. तर हे इम्प्लिमेंटेशन आहे ना, हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. आणि हे एका गोष्टीमुळे लाईफ चेंज होऊ शकते, कंप्लीट चेंज होऊ शकते. तर त्यासाठी तुम्ही मला फॉलो करून ठेवा. आपण अशाच नवनवीन गोष्टींबद्दल हे करणार आहे आणि लवकरच आपण एक अनाऊन्समेंट करतो आहे ज्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी एका कंप्लीट कोर्समध्ये शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथेच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.